नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक काय आहे तो. तर खूप छान आणि सुंदर असे देवघरासाठी मी इथे तोरण बनवलेले आहे आणि ते पण स्वामींचे तोरण बनवलेले आहे. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे की हे तोरण कशा पद्धतीने बनवायचं आहे ते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला या तोरणाची संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये भेटून जाईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर हे देवघराचे तोरण बनवण्याकरता इथे मी कॅनव्हास पेपरचा वापर केलेला आहे आणि कॅनव्हास पेपर जी स्क्रीनवर मी मापे दाखवलेली आहेत ना, त्याच मापाने कट करून घेतलेला आहे. उंची 5 इंच इतकी घेतलेली आहे आणि रुंदी 4 इंच इतकी घेतलेली आहे. आणि त्यानंतर हा पेपर कॅनव्हास मी 2 फोल्डमध्ये फोल्ड केलेला आहे. आणि त्यानंतर जी ओपन बाजू आहे ना, तिकडनं 1.5 इंचाचं माप मी टाकलेलं आहे. 1.5 इंचाचं माप टाकून झालेलं आहे आणि ते क्रॉसमध्ये मी एक रेषा आखून घेणार आहे. तर क्रॉसमध्ये रेषा आखलेली आहे आणि त्यानंतर हा पेपर कॅनव्हासचा एक्स्ट्राचा भाग मी कट देखील करून काढलेला आहे. तर इथे तोरण बनवण्याकरता हा आपला पेपर कॅनव्हासचा एक भाग बनून तयार आहे. आणि त्यानंतर ज्या फॅब्रिकपासून आपल्याला हे तोरण बनवायचे आहे ते फॅब्रिक इथे आपल्याला घ्यायचं आहे. तर फॅब्रिक मी 2 फोल्डमध्ये फोल्ड केलेलं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बॅक साईडनं अस्तरचं फॅब्रिक देखील वापरू शकता, पण मी इथे दोन्हीकडनं एकच फॅब्रिकचा वापर केलेला आहे. त्यानंतर या पेपर कॅनव्हासच्या कडेनं इथे तुम्ही बघू शकता मी रेषा आखून घेतलेली आहे आणि जिथे रेषा आखून घेतलेली आहे ना, बरोबर त्यावर शिलाई मारत हा आपला पीस तयार करून घेणार आहे. तर इथे तोरण बनवण्याकरता ज्या फॅब्रिकचा वापर केलेला आहे ते फॅब्रिक माझ्याकडे एक ब्लाऊज पीस होता सिल्कचा, त्या सिल्कच्या ब्लाऊज पीसचाच इथे मी वापर केलेला आहे. तर इथे तुम्ही बघितलं असेल पेपर कॅनव्हासच्या कडेने माझी शिलाई मारून झालेली आहे. आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना, ते मी एक्स्ट्राचं फॅब्रिक पण कट करून काढलेलं आहे. आणि त्यानंतर जी कोण्याची बाजू आहे ना, तिथे आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत, म्हणजे ज्यावेळेस आपण हे फॅब्रिक पलटी करू ना, तर त्यावेळेस याचे कोणे एकदम व्यवस्थितरित्या बाहेर येतील. आणि त्यानंतर हे फॅब्रिक तुम्ही इथे बघू शकता मी सरळ करून घेतलेलं आहे. तर किती सहजरित्या हे फॅब्रिक आपलं सरळ करून झालेलं आहे. आणि त्यानंतर याच्या कडेनं मी एक दाबटीप पण मारून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने बाकीचे सर्वही पीसेस आपल्याला सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघत असाल मी हे बाकीचे पीसेस पण तयार करून घेतलेले आहेत आणि त्याला कडेनं शिलाई मारून देखील घेतलेली आहे. त्यानंतर तोरण बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे वरच्या बाजूची पट्टी. तर इथे मी 1.5 इंचाची लेस घेतलेली आहे आणि त्याची लांबी इथे घेतलेली आहे 31 इंच इतकी, कारण की तयार माप आपल्या 30 इंचाचं आहे. तर त्याच्यामध्ये दोन्ही बाजूकडनं अर्धा इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे. त्यानंतर अस्तरची पट्टी देखील मी कट करून घेतलेली आहे, पण अस्तरची पट्टी मी इथे 2.5 इंचाची कट करून घेतलेली आहे. त्यानंतर तोरणाची जी मेन पट्टी आहे ना, त्याचा आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि असं मध्यभागी आपल्याला मार्क देखील करून काढायचा आहे. त्यानंतर तोरण बनवण्याकरता जे आपण पिवळ्या रंगाचे पीसेस तयार करून ठेवले होते ना, ते एक घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने मध्यभागी आपल्याला मार्क करून या पट्टीवर टाचण्या लावत सेट करून घ्यायचा आहे. सेम याच पद्धतीने बाकीचे सर्व पीसेस पण आपल्याला या पट्टीवर ठेवत टाचण्या अटॅच करून घ्यायचे आहेत. तर प्रत्येक पीसेसच्या मध्यभागी आपल्याला 1 बोटाचं अंतर राहील अशा पद्धतीने हे सगळे पीसेस सेट करून घ्यायचे आहेत, टाचण्यानं अटॅच करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघितलंच असेल प्रत्येक पीसच्या मध्यभागी मी 1 बोटाचं अंतर ठेवलेलं आहे. तर इथे हे सर्व पीसेस ठेवत मी इथे तुम्ही बघू शकता स्टिच करून अटॅच करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही अस्तरची पट्टी देखील अटॅच करून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये हे स्वामींचे तोरण कसे बनवायचे हे मी सांगितलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तो तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला हाईप देखील करायचा आहे. तर अस्तरची पट्टी अटॅच करत असताना इथे तुम्ही बघितलं असेल हे तोरण अडकवण्याकरता वरच्या बाजूकडनं मी छोटे छोटे लूप्स देखील तयार करून घेतलेले आहेत. तर इथे सोनेरी रंगाची माझ्याकडे लेस होती, त्या लेसचाच इथे मी वापर केलेला आहे आणि या तोरणाला लूप्स तयार करून घेतलेले आहेत.
जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, सेम त्याच पद्धतीने तुम्हालाही या तोरणाला अस्तरची पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. जर काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून देखील पहा, म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या हे तोरण ह्या अस्तरची पट्टी या मेन पट्टीला कशा पद्धतीने अटॅच करायची हे समजून जाईल. तर वरच्या बाजूकडनं ही अस्तरची पट्टी अटॅच करून घेतलेली आहे आणि खालच्या बाजूकडनं पण इथे तुम्ही बघू शकता अस्तर आतल्या बाजूला फोल्ड करत इथे मी शिलाई मारत आपलं हे पूर्ण तोरण तयार करून घेणार आहे. तर खूप सुंदररित्या आणि एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही बघितलंच असेल हे आपलं देवघराचं तोरण बनून तयार आहे. आणि त्यानंतर एका वहीच्या पानावर मी स्वामींचा असा फोटो चित्र काढून घेतलेला आहे आणि तो पेपर कट देखील करून घेतलेला आहे. आणि जे तोरण बनवून ठेवलं आहे ना, त्या तोरणावर हे स्वामी महाराजांचा फोटो ठेवत पूर्ण मी व्यवस्थितरित्या छापून घेतलेला आहे. सर्व पानांवर सेम त्याच पद्धतीने स्वामींचा फोटो मी छापून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या या तोरणावर स्वामींचा फोटो छापला गेलेला आहे आणि सर्व पीसेस मी तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी जे स्वामींचं चित्र छापून घेतलेलं आहे ना, त्याच्यावर फॅब्रिक पेंटचा वापर केलेला आहे. तर इथे मी ॲक्रेलिक फॅब्रिक पेंटचा वापर केलेला आहे आणि त्यानेच पूर्ण हे आपलं तोरणाला जे आहे ना ते मी पेंट करून कलर करून घेतलेला आहे. त्यानंतर तुम्ही इथे याचा फायनल लुक बघू शकता. किती छान आणि सुंदर असे हे आपलं तोरण बनलं गेलेलं आहे आणि त्याला मी खाली सफेद रंगाचे मणी आणि पोमपोमने तयार करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर स्वामी महाराजांना मी मोत्यांचा हार देखील तयार केलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या आपलं हे तोरण बनून तयार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझ्याकडनं अशा पद्धतीने देवघरासाठी स्वामींचं तोरण जर ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देते. त्या नंबरवर तुम्ही मेसेज करायचा आहे आणि तुमची ऑर्डर कन्फर्म करायची आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. व्हिडिओला हाईप करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि असेच नवनवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छान आणि यूजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.